मित्रांनो, आज मी आपणासाठी एक आगळीवेगळी कथा घेऊन आलेलो आहे. कथेचं नाव आहे शेवटचं पेन. मीनाक्षी अम्मन मंदिराचे भव्य प्रवेशद्वार. पेरिया स्वामी, वय 60 वर्षे. दररोज सकाळी 6 वाजता तो मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन बसायचा. त्याच्यासमोर एक छोटंसं कापड अंथरलेलं असायचं. त्यावर पेन, पेन्सिल, खोडरबर, कंपास ठेवलेले असायचे. रस्त्याच्या कडेला त्याचे छोटंसं दुकान, पण फारशी कमाई नव्हती. पेरिया स्वामीचा एक नियम होता. कोणीही त्याच्याकडे पेन मागायला आलं की तो प्रथम विचारायचा, बाळा, हे पेन परीक्षेसाठी हवं आहे का? हो आजोबा, आज माझा गणिताचा पेपर आहे. मी माझं पेन घरी विसरलो. क्षणाचाही विलंब न करता पेरिया स्वामी एक चांगलं पेन उचलून त्याला द्यायचा. हे घे, हे एक भाग्यवान पेन आहे. जा आणि 100 पैकी 100 गुण मिळव. किती पैसे द्यायचे आजोबा? पैसे नंतर दे, आधी परीक्षा देऊन ये, मग तुझे गुण मला सांग आणि नंतर पैसे दे. मुलं हसत खेळत निघून जायची, पण ती परत कधीच आली नाहीत. आणि पेरिया स्वामीने कधी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली नाही. त्याची पत्नी थंगम त्याला नेहमी रागवत असे. तुम्ही वेडे झालात का? एका पेनची किंमत 10 रुपये आहे. असेच मोफत पेन वाटत राहिलात तर आपण खाणार काय? घर भाडे कोण भरणार? तेव्हा पेरिया स्वामी त्याची जुनी डायरी काढायचा. त्यात त्याने तारखेनुसार नोंदी केलेल्या असायच्या. 12/3/2021 रमेश, गणित परीक्षा, पेन, बाकी. 5/6/2021 सुमती, हिंदी परीक्षा, पेन, बाकी. 18/9/2026 मुरुगन, 10वीची सार्वजनिक परीक्षा, पेन, बाकी. ती डायरी अशा बाकी नोंदींनी भरलेली होती. मोजणी केली असता जवळपास 3000 पेनं, म्हणजे 30,000 रुपये. पाहिलंस ना थंगम, तो म्हणायचा, हे कर्ज नाही, ही गुंतवणूक आहे. एक दिवस नक्की परत येईल. थंगम उसासा टाकत म्हणायची, तुमची ही गुंतवणूक धुळीत मिळेल. तुम्ही आता म्हातारे होत आहात, आता कोण परत येणार आहे? 20 वर्ष लोटली. पेरिया स्वामी आता 80 वर्षाचा झाला होता. त्याची दृष्टी जवळपास गेली होती. ऐकूही कमी येत होतं. तरीही तो रोज त्याच मंदिराच्या प्रवेशद्वाराशी बसायचा. तेच कापड, तीच पेनं. पण आता फारसा व्यवसाय उरला नव्हता. मुलं जेल पेन, स्केच पेन आणि ऑनलाईन साधनाचा वापर करू लागली होती. एके सकाळी मंदिरासमोर एक कार येऊन थांबली. त्यातून सुमारे 35 वर्षाचा सूटबूट घातलेला एक तरुण उतरला. हातात फुलांचा गुच्छ होता. तो थेट पेरिया स्वामीकडे गेला आणि त्यांच्या पायावर लोटांगण घातलं. आजोबा, मला ओळखलत का? पेरिया स्वामी डोळे बारीक करून पाहू लागला. बाळा, मी आता खूप म्हातारा झालो आहे, मला नीट दिसत नाही. आजोबा, 18 वर्षापूर्वी 10वीची सार्वजनिक परीक्षा होती, गणिताचा पेपर. त्या दिवशी मी रडत तुमच्याकडे आलो होतो. माझं पेन तुटलं होतं. माझ्याकडे पैसेही नव्हते. तुम्ही मला एक पेन दिला आणि म्हणालात, हे एक भाग्यवान पेन आहे. जा, 100 गुण घेऊन ये. तुम्ही माझ्याकडून पैसे घेतले नाही. पेरिया स्वामींच्या स्मरणात धुसर आठवण जागी झाली. बाळा, तू? मी मुरुगन आहे. आजोबा, त्या पेननेच मी माझ्या परीक्षा लिहिली. मला 98 गुण मिळाले. मी उत्तीर्ण झालो. पुढे शिक्षण घेतलं आणि आज माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे, पेना टेक्नॉलॉजीज. माझ्या आयुष्याची सुरुवात तुमच्या त्या एका पेनमुळे झाली.
दारात उभी असलेली थंगम हे सर्व ऐकत होती. तिच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. मुरुगनने एक लिफाफा काढला. आजोबा, त्या दिवशी तुमचे माझ्यावर 10 रुपये उधार होते. आज ते मी व्याजासह परत करतो. लिफाफ्यात 10 लाख रुपयाचा धनादेश होता. पेरिया स्वामींचे हात थरथरू लागले. बाळा, मला पैशाची गरज नाही. तू यशस्वी झालास हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. नाही आजोबा, हे पैसे नाही, ही तुमची गुंतवणूक आहे, जी आता नफ्यासह परत येत आहे. आता तुम्हाला या फुटपाथवर बसण्याची गरज नाही. मी तुमचा आधार बनण्यासाठी आलो आहे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकली. एका सॉफ्टवेअर उद्योजकाने फुटपाथवरील आजोबांना 10 लाख रुपयांची गुरुदक्षिणा दिली. ही बातमी वाचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखीन एक कार तिथे येऊन थांबली. आजोबा, मी सुमती. हिंदीच्या परीक्षेसाठी तुमच्याकडून पेन घेतलं होतं. आज मी हिंदी शिक्षिका आहे. मग रमेश आला. आजोबा, आता मी एक लेखापरीक्षक आहे. तुमच्या दिलेल्या पेननेच मी माझी पहिली बॅलन्स शीट लिहिली होती. एका आठवड्यातच मंदिराचे प्रवेशद्वार लग्नघरासारखे गजबजून गेले. डॉक्टर, अभियंते, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी प्रत्येकजण रांगेत उभा राहून पेरिया स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. फुले, फळे, भेटवस्तू आणि लिफाफे घेऊन थंगमने तिची जुनी डायरी उघडली. आता 3,000 नोंदी होत्या. 30,000 रुपये बाकी होते. पण आता परत आले होते 3 कोटी रुपये. पेरिया स्वामींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, थंगम, मी तुला सांगितलं होतं ना, हे कर्ज नव्हतं, ही बीजे होती. मी ती पेरली होती. आज त्याचे एका दाट जंगलात रूपांतर झाले आहे. आज मीनाक्षी अंबन मंदिरच्या प्रवेशद्वाराशी एक मोठं दुकान आहे, पेरिया स्वामी पेन स्टोअर. ह्या दुकानासाठी कोणतेही भाडं नाही. मुरुगनने ते विकत घेतलं आहे. दुकानात एक फलक लावला आहे. येथे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेन मोफत दिले जाते. फक्त परीक्षा देऊन परत या आणि तुमचे गुण सांगून जा. पैसे नंतर द्या. त्याखाली एक छोटीशी ओळी लिहिलेली आहे. 10 रुपयाचे एक पेन एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते, ह्यावर विश्वास ठेवा. आणि तुम्हाला माहीत आहे का, आता हे दुकान कोण चालवतो? मुरुगन, एक यशस्वी सॉफ्टवेअर उद्योजक. आठवड्यातून 2दा तो आपला सूट बाजूला ठेवतो, दुकानात बसतो आणि मुलांना पेन देतो. बाळा, हे एक भाग्यवान पेन आहे. जा आणि 100 गुण मिळवून ये. तुम्ही जे देता ते फक्त एक पेन नसतं, ती एक आशा असते. आणि एक दिवस हीच आशा परत येते, तुमच्या चरणी नतमस्तक होते. त्या दिवशी तुम्हाला जाणवते, तुम्ही कधीच गरीब नव्हता. तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत होता. कर्माचा नियम कधीच चुकत नाही. जसं पेराल तसं उगवेल. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. CPF.